विचारवेद या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत की ज्या पुस्तकानं मराठी साहित्यात एक वेगळंच स्थान निर्माण केलं। प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांची युगंधर ही कादंबरी। आपण सर्वजण कृष्णाला ओळखतो, लोणी चोर म्हणून, गीतेचा उपदेश करणारा म्हणून आणि एक देव म्हणून। पण मी जर तुम्हाला असं सांगितलं की कृष्णाला समजणं इतकं सोपं नाही, कारण युगंधर आपल्याला एक असा कृष्ण दाखवतो जो परिपूर्ण नाही, जो कधी कधी कठोर निर्णय घेतो, जो कधी कधी स्वतःलाच प्रश्न विचारतो। युगंधर नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात। युगंधर म्हणजे एक असा व्यक्ती जो संपूर्ण युगाला एक नवी दिशा देतो। युगंधर म्हणजे केवळ एक उपाधी नाही, तर युगंधर म्हणजे जबाबदारी आहे। प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं होतं की कृष्णाचा जन्म हा केवळ एक व्यक्ती म्हणून नाही, कृष्णाचा जन्म एका गरजेतून होतो। जेव्हा समाज नैतिकदृष्ट्या रसातळाला जातो तेव्हा त्याला सावरण्यासाठी एका चेतनेला जन्म घ्यावा लागतो। या कादंबरीची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे या कादंबरीची सुरुवात शेवटापासून होते। जंगलात एकटा कृष्ण, पायात बाण लागलेला, आणि तो विचार करतोय की मी जे केलं ते योग्य होतं का, आणि इथूनच सुरू होतो प्रवास आठवणींचा। कृष्णाचा जन्म तुरुंगात जन्म, बाहेर मुसळधार पाऊस, यमुना नदी पार ओसंडून वाहत होती। या सर्वाला एक चमत्कार न समजता शिवाजी सावंत याला एक वेगळाच अर्थ देतात। जन्माकडे ते एक रूपक म्हणून पाहतात। बाहेर पडणारा तो मुसळधार पाऊस म्हणजे युगायुगांची साचलेली भीती धुवून निघत आहे। आणि वसुदेव बाबा जे कृष्णाला डोक्यावर घेऊन यमुना नदी पार करतात, ते फक्त एका पित्याचं धाडस नाही, तर ते मानवतेचं प्रतीक आहे, जी संकटाच्या पुरामधूनही विश्वास आणि आशेला सुरक्षितपणे पैलतीरी घेऊन जाते। आणि मग श्रीकृष्ण गोकुळात पोहोचतात आणि सुरू होतं कृष्णाचं बालपण म्हणजे खोड्या, लोणी चोरी आणि तो निरागस आनंद। लेखक शिवाजी सावंत यांना यामधून काहीतरी खोल असं सांगायचे असं मला वाटतं, कारण कृष्ण लोणी चोरतो, पण तो ते एकटं खात नाही, तो ते सवंगड्यांना वाटून खातो, आणि हे सहभागाचं आणि समानतेचं पहिलं प्रात्यक्षिक आहे। गोकुळात श्रीकृष्णाचं खेळणं, बागडणं, हसणं हे सगळं कंसाच्या साम्राज्याला दिलेलं पहिलं आव्हान आहे। आणि त्यानंतर येतो तो गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रसंग। हा त्याच्या दैवी शक्तीचं स्वरूप मानलं जातं, पण युगंधर इथेही आपल्याला एक वेगळा विचार देतो। लेखक शिवाजी सावंत यांच्या मते तो एक चमत्कार नसून तो एक राजकीय आणि सामाजिक विधान आहे। त्या घटने अगोदर गोकुळवासी हे इंद्राची पूजा करायचे, पण श्रीकृष्णाने त्या सर्वांना विचारलं की आपल्याला जे ढग पाऊस देतात त्या ढगांची पूजा का नाही, आपल्याला जो पर्वत आसरा देतो त्या गोवर्धनाची पूजा का नाही। आणि इथूनच धर्माची व्याख्याच बदलते की धर्म म्हणजे भीती नाही, तर धर्म म्हणजे कृतज्ञता। धर्म म्हणजे नियम नाही, तर धर्म म्हणजे निसर्गाशी असलेलं आपलं नातं। आणि हीच युगधर्म स्थापनेची पहिली ठिणगी होती। आणि मग येतं वृंदावन, राधा आणि कृष्णाचं प्रेम। कृष्ण म्हणजे एक बासरीची अशी साथ, आणि राधा म्हणजे असा जीव जो ती साथ ऐकून स्वतःला विसरून जातो। राधा आणि कृष्णाचं प्रेम हे शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचं होतं। आणि मग कृष्ण वृंदावन सोडून जातो। कृष्णाची बासरी शांत होते, हा खूप भावनिक क्षण आहे। काहीतरी संपल्याची भावना इथे येते, पण ती भावना काहीतरी संपल्याची नसून ते एक स्थित्यंतर आहे। स्थित्यंतर म्हणजे बदल, कारण आता प्रेमाची जागा कर्तव्याने घेतली होती। कृष्ण मथुरेत पोहोचतो, कंसवध करतो, पण संघर्ष इथेच संपत नाही। जरासंधाचे सततचे हल्ले सुरू होतात, आणि मग कृष्ण एक मोठा निर्णय घेतो, तो म्हणजे मथुरा सोडण्याचा। अनेक जणांना हा निर्णय म्हणजे पळपुटीपणा वाटू शकतो, पण युगंधर आपल्याला इथेही एक वेगळा विचार देतो। ते म्हणजे कृष्णाने ओळखलं होतं की मथुरा ही सततच्या युद्धामुळे त्याची शक्ती आणि साधन संपत्ती वाया जात आहे। मग उद्ध्वस्त झालेल्या गोष्टींना कवटाळून बेसण्यापेक्षा एका नवीन आणि समृद्ध समाजाची निर्मिती करणं जास्त महत्वाचं आहे। आणि यातूनच द्वारकेची स्थापना होते। कृष्णाच्या प्रवासावर आणि त्याच्या विचारांवर होणारी ही सखोल माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर विचारवेद या यूट्यूब चॅनलला एक क्षण काढून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। द्वारकेमध्ये एक आदर्श राज्य आकार घेत होतं, आणि त्याच वेळी हस्तिनापुरामध्ये एका मोठ्या संघर्षाची बीज पेरली जात होती। आता कथेचा रोख हस्तिनापुराकडे वळतो।
कौरव आणि पांडवांमधील द्वेष, सत्तेचा लोभ आणि त्यातून घडलेला तो प्रसंग, द्रौपदीचं वस्त्रहरण. हा प्रसंग फक्त महाभारताचाच नाही तर युगंधर कादंबरीचाही भावनिक केंद्रबिंदू ठरतो. या प्रसंगी कृष्णाची प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. कृष्ण संतापतो, पण त्याच्या भावना या रागापुरत्याच मर्यादित न राहता लेखक इथे दैवी दुःख हा शब्द वापरतात. दैवी दुःख म्हणजे एक असं दुःख की द्रौपदीचं जे वस्त्रहरण झालं हा फक्त तिचा अपमानच नाही तर भर सभेमध्ये धर्माचीच अब्रू लुटली जात आहे असा संकेत देतं. कृष्ण अर्जुनाचा सारथी बनतो. अर्जुनाचे रथाचे लगाम त्याच्या हातात घेतो आणि त्याला योग्य दिशा दाखवतो. वर्चस्व न गाजवता नेतृत्व करणं हेच कृष्णाचं वैशिष्ट्य आहे. आणि मग युद्ध सुरू होतं आणि कृष्ण समोर आपलीच नातेवाईक पाहून शस्त्र खाली ठेवतो आणि त्यावेळी कृष्णाकडून अर्जुनाला गीता सांगितली जाते. या पुस्तकामध्ये गीता ही उपदेशासारखी सांगितली गेलेली नसून ही दोन मित्रांमध्ये झालेली अगदी प्रामाणिक जिव्हाळ्याची जीवाभावाची चर्चा म्हणून दाखवली गेली. कृष्ण अर्जुनाला फक्त कर्तव्य कर म्हणून सांगत नाही तर कर्माचं फळ देखील समजावून सांगतो. तर धर्माचे स्वरूप हे परिस्थितीनुसार बदलते. जेव्हा अधर्म आपल्या मर्यादा ओलांडतो तेव्हा त्याला हरवण्यासाठी सरळ मार्ग कुचकामी ठरतात. म्हणजेच कृष्णाने वापरलेली छळाची किंवा अर्धसत्तेची बाजू ही फसवेगिरीसाठी नाहीये तर भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आहे. धर्म म्हणजे नियमांचा संच नाही तर धर्म म्हणजे जिवंत विचार आहे जो प्रसंगी कठोर व गुंतागुंतीचे निर्णय घेऊ शकतो. या गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करताना आपल्या चॅनेलला पाठिंबा द्यायचं विसरू नका व विचारांना स्पर्श करणाऱ्या विचारांसाठी तसेच वेगवेगळ्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी विचारवेध या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अखेर युद्धाचा अंत होतो. पांडव जिंकतात परंतु सगळीकडे दुःख, विध्वंस आणि पश्चाताप असतो आणि त्यातच येतो गांधारीचा तो शाप. गांधारी म्हणते की ज्याप्रमाणे माझ्या कुळाचा नाश झाला त्याप्रमाणे तुझ्या कुळाचाही आपापसात लढून नाश होईल. कृष्ण तो शाप शांतपणे स्वीकारतो कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक नवनिर्मितीमध्ये विनाशाचं एक बीज पेरलेलं असतं. अखेर द्वारकेमध्ये संघर्ष पेटतो आणि यादवांचं संपूर्ण कुळ नष्ट होऊन जातं. ज्याने संपूर्ण जगाला वाचवलं तो आपल्याच माणसांना वाचवू शकत नाही कारण तो त्यात हस्तक्षेप करत नाही. आणि मग येतो तो त्याचा अखेरचा प्रवास. सर्वस्वाचा त्याग करून जंगलात एकटं जाणं आणि एका सामान्य शिकाऱ्याच्या हातून बाण लागून त्याचा मृत्यू होणं. पण लेखक याला त्याचा मृत्यू मानत नाही. लेखक म्हणतात की त्याचा मृत्यू ही शोकांतिका नाही कारण तो नंतर त्या शिकाऱ्यालाही माफ करून टाकतो कारण कृष्णाच्या मते कोणीही गुन्हेगार नाही, सगळे निमित्त मात्र आहेत. मग युगंधर कृष्णाचा वारसा काय? तर लेखक म्हणतात की युगंधर कृष्णाचा वारसा हा कोणत्या मंदिरामध्ये किंवा कोणत्या मूर्तीमध्ये नाही आहे तर गीता ही कृष्णाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी. आणि युगंधर आपल्याला जाता जाता आपल्यासमोर एक विचार करणारा प्रश्न सोडून जातो की खरी द्वारका ती नाही जी समुद्रात बुडाली तर खरी द्वारका ती आहे जी आपल्या सर्वांच्या आतमध्ये. आणि खरा विचार करायला लावणारा प्रश्न हा की आपण आपल्या आतील कृष्ण चेतना कधी जागृत करणार. तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विचारांना स्पर्श करणाऱ्या विचारांसाठी विचारवेध चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.